आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हे सगळं तुझंच काम आहे ना? तूच माझ्या सगळ्या कामात अडथळा आणतेस ना? माझ्या नकळत या कुटुंबाला तू वाचवण्याचा प्रयत्न करतेस का? कुठे आहेस तू? कुठे आहेस तू? ये, कुठे असेल तिथून ये. माझ्या समोर येण्याची हिंमत नाहीये तरी माझ्या विरोधात जाण्याची हिंमत करतेस. तू कितीही लपून छपून तुझ्या कुटुंबाला सांभाळलंस तरी मी त्यांना संपवणार म्हणजे संपवणार. तुझ्या नवऱ्याला तू माझ्यापासून नाही वाचवू शकणार. तुझ्या मुलीला मी स्वतः संपवून टाकणार. बघत राहा. ये बाहेर. ते नाचरे मोरा चारा खा पाडके भू उडून गेला. गंगा, बाबा. अगं कसल्या टेन्शन मध्ये आहेस? देवसेना तर सापडली ना? हा, नाही, मी नेहमी सारखीच आहे. तू नेहमी सारखी नाही राहू शकणार गंगा, कारण मी कुठे आहे, कुठे जाते, काय करते यावर तुला बारीक लक्ष ठेवावं लागेल. तुझ्यावर बारीक लक्ष ठेवावं लागेल का ग? असं का बोलतेस? मी जर हरवले तर तो आरोप गंगावरच येईल ना. गंगावर आरोप येईल? तू असं का बोलतेस? आजोबा, आता गंगाच माझी आई आहे ना. हो, बरोबर. मग मुलीला सांभाळायची जबाबदारी कोणाची आहे? आईची जबाबदारी. मी बाबांसोबत ऑफिसला गेले हे सुद्धा गंगाला माहित नाही, म्हणजे ती तिची जबाबदारी पार पाडत नाही. म्हणून म्हंटल माझ्यावर बारीक लक्ष ठेव. गंगा तिची जबाबदारी नीट पार पडेल, पण आता तू कुठेही फिरायला गेलीस ना तर गंगाला सांगूनच जायचं, कळलं? आता मी गंगा सोबतच सगळे खेळ खेळणार आहे. तू गंगा सोबत खेळलीस तर काहीही प्रॉब्लेम होणार नाही. हा टेडी बेअर घे आणि गंगा सोबत जाऊन खेळ. मी माझ्या रूम मध्ये जातो. हा? गंगा, खेळ खेळायला सुरुवात करायची का? गंगा, लता म्हणून कोणाचा तरी फोन आलाय. काय ग, बोल ना. हा, हा द्या.
काय झालं बाबा, कसला विचार करताय? हो, विचार करतोय. अरे आपल्या पार्टीचा खजिनदार आहे ना, तो एक कार्ड क्लब चालवतोय. त्याला पैशांची गरज आहे म्हणून तो भाड्याने देतोय. त्याने मला फोन करून विचारलं तुम्ही चालवता का म्हणून. पण भाड्याचं डिपॉझिट म्हणून 20 लाख रुपये मागतोय तो. पण तो एकदम पॉप्युलर क्लब आहे. जर आपण भाड्याने चालवायला घेतला तर नक्की एक गोष्ट सांगतो की आपलं नशीब लगेच खुलेल. पण यासाठी पैसे कुठून आणू कळत नाहीये. अहो, यासाठी एवढा कसला विचार करताय? थेट मामाकडे जायचं आणि पैसे मागायचे, त्यात काय? त्या माणसाला भावनिक करावं लागेल. असे मागून तो अजिबात देणार नाही. बाबा, आतापर्यंत मामाकडे आपण वेगवेगळ्या कारणांनी पैसे मागितले, त्यांनी कधी नाही म्हटलं का? बिझनेस साठी मागितले तर ते देणार नाहीत का? नक्कीच देतील बाबा. अहो, मागून तर बघा ना. असं बोलतोयस? हो बाबा, माया या घरात येऊन वेडी झाल्याचा पश्चाताप म्हणून मामाच खर्च उचलतात ना. अहो, त्यांनी बहिणीच्या नवऱ्याची 50 लाखाची उधारी चुकवली आहे आणि बिझनेस पण सुरू करून देणार आहेत. आणि तुम्ही त्यांचे सख्खे मेहुणे असून देखील मामांनी तुमच्यासाठी काय केलंय सांगा ना. आता जर तुम्ही बिझनेस साठी त्यांच्याकडे पैसे मागितलेत ना, तर ते नाही म्हणणार नाहीत. मागू का मग? विचारायला काय हरकत आहे? तुमच्या हातात पैसे मिळतात की नाही बघाच तुम्ही. ठीक आहे, आता जाऊन मागूया मग. चल. चला. हे डॉक्युमेंट जरा वाचून बघता का बाबा तुम्ही? तू मनापासून काहीतरी नवीन काम सुरू करायला जातोयस. सगळं काही चांगलंच होईल. तरी पण एकदा तुम्ही वाचून बघा ना बाबा. बरं दे. आजच्या या परिस्थितीमध्ये जे जे काही अजेंडामध्ये बसतंय ते सगळं अगदी बरोबर आहे. आतापर्यंत तुझ्या डोक्यात फक्त पैसे कमवणंच होतं. पण आता तू पुण्य करायचा विचार करतोयस म्हणजे नक्कीच याचं कारण जानकीच असणार. ती पाठीशी असल्यावर सगळं काही चांगलंच होणार. जा जाऊन तिच्या फोटो जवळ. ठीक आहे बाबा. काय रे धर्मा, हॉस्पिटलला गेला नाहीस, अजून घरीच आहेस? नाही, जातोय भाऊजी. पण त्याआधी एका महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं. काय झालं रे, बोल ना. अजून काही दिवसात मायाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळून ती घरी अरे येईल. मग त्यात काय? याचं पण वय 25 झालंय आता. अजूनही घरीच बसलाय हा. याच्यासाठी पण काहीतरी बघायला पाहिजे ना भाऊजी. माझ्याकडे एक बिझनेसची डील आली आहे. 20 लाख मिळाले तर ते काम होऊन जाईल आणि बिझनेस सुरू झाला की हा सुद्धा आयुष्यात सेटल होईल ना. पाहिलंस अरुण, तुझं हे सुरू होणारं चांगलं काम बघून या दोघांना पण बिझनेस सुरू करून मेहनतीने आयुष्यात पुढे जाण्याची इच्छा झालीये. धर्मा, तू तुझं राजकारण सोडून नवीन बिझनेस करायचा निर्णय घेऊन माझ्याकडे आलास ना, मग त्यासाठी तुला सपोर्ट करणं माझं कर्तव्यच आहे. दूरवर जायचं असेल तर सोबतीची गरज भासते असं म्हणतात. तू बिझनेस मध्ये मोठा झालास ना तर मला अभिमानच वाटेल. मी तुला पैसे देतो, जा बिझनेस सुरू कर. भाऊजी, हा आयुष्यात सेटल होण्यासाठी मागितल्यावर लगेच पैसे द्यायला तयार झाला तुम्ही. खूप आभारी आहे भाऊजी. धर्मा, मी दिलेला पैसा जर फुकट जाणार असेल तर मी तुला कवडीचीही मदत करणार नाही. हे भाऊजी बरोबर आहे. हो, पण त्याच पैशाने जर तुझी प्रगती होणार असेल तर मी तुला करोडो रुपये देखील देऊ शकतो. बरोबर बोललो ना रे? हो बाबा. भाऊजी खूप चांगले आहेत ना. मामांकडे आपण आणखी जास्त पैसे मागू शकलो असतो. आता मिळते ते घेऊ, मग पुढचं पुढे. काय पुढचं पुढे बघू बोलतोय? काय रे मूर्ती, काय बोलतोयस? भाऊजी ते तू सांग ना काय ते. नाही बाबा, तुम्हीच बोला ना. ते काही नाही भाऊजी. आम्ही जो बिझनेस करणार आहोत ना त्याचा शुभारंभ तुमच्या हातून व्हावा अशी याची इच्छा आहे. काय रे, बरोबर ना? अरे त्यात काय एवढं, करू की आपण. अरे तू जसा बिझनेस सुरू करतोयस ना तसाच अरुण पण कशाची तरी नवीन सुरुवात करणार आहे. असं काय? खूप आनंद झाला भाऊजी, खूप आनंद झाला. बरं, पण काय सुरू करतोय ते कळलं नाही. थांब, हा सुरू करणाऱ्या गोष्टीचा पहिला लाभ घेणारा कोण आहे माहितीये? कोण आहे भाऊजी? अरे तूच आहे.
काय मी हो. भाऊजी म्हणजे मला कळलं नाही, जरा स्पष्टपणे सांगाल का तुम्ही भाऊजी? जानकीमुळे होणाऱ्या या चांगल्या गोष्टीबद्दल आपण सगळे तिच्या फोटो जवळ जाऊनच बोलूया ना. हे बघ, हे ठीक आहे चला. बाबा. चल, चल, चल रे. लक्ष्मी, वय साहेब, गंगा आणि देवसेनेला मी देवघरात बोलवलंय म्हणून सांग. ठीक आहे. पैसे काय लगेच जमावणार आहेत? मी बोलले होते ना तुला की 2 दिवसात पैसे जमा करून ठेव. तू बोललीस तर लगेच पैसे जमावणार आहेत. 10 लाख काय कमी रक्कम आहे का? संधी मिळाली की मीच तुला पैसे देईन. तोपर्यंत जरा धीर धर. खिचडी थंड झाली की खायला मज्जा अजिबात येत नाही. मी अजून धीर धरू शकत नाही. घाईघाईत कसं जमणार? घरात 4 माणसं राहतात, त्यात तुला लगेच पैसे कसे देऊ? 400 लोक असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये काही विचार न करता मर्डर करायची हिंमत बरी केलीस तू. मग घरातले पैसे का बरं काढू शकत नाही तू? तू मर्डर केला आहेस हे सांगितलं ना तर कुणीही विश्वास ठेवणार नाही असं बोलतेस ना. मग एवढ्या विश्वासू घरातून पैसे काढणं तुझ्यासाठी कठीण कसं आहे? देवा, ही पण ना. घोडाच्या लालसे पोटी गुळाच्या ढेपेत अडकून राहणारी मुंगी समजू नकोस मला. मी घोरपड आहे. पकडलं ना तर सोडणार नाही. मी काही पैशाची भीक मागत नाहीये. तू केलेली चूक लपवण्यासाठी मागते. मग मला सांग, एवढा का ताणतेस तू? तुझं सगळं बरोबर आहे, पण माझ्या जागेवर राहून माझी परिस्थिती समजून घे ग. तुझी परिस्थिती मला समजून घ्यायची गरज नाहीये. माझ्याकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे जर गेले तर काय होईल याचा विचार करायची गरज तुला आहे. तू सुद्धा क्रिमिनल, मी सुद्धा क्रिमिनल. आपल्यामध्ये फुकटचा विचार विनिमय नको. मी पुन्हा फोन करेन तेव्हा पैसे तयार ठेव. नाहीतर सीसीटीव्ही फुटेज पोलिसांपर्यंत पोहोचेल. ठीक आहे ना? आता पैसे जमा होतील. हे, हॅलो. शिट. अरुण, हा बाबा. सगळं काही नीट होऊ दे अशी प्रार्थना कर देवा. ठीक आहे बाबा. पण भाऊजी, अरुण माझ्यासारखाच कोणता नवीन बिझनेस करतोय? अरे हा तुझ्यासारखा बिझनेस सुरू करत नाहीये, तर जानकीच्या नावाने ट्रस्ट सुरू करतोय. अरुण जानकीच्या नावाने ट्रस्ट सुरू करणार आहे? हो, भाऊजी, हे असं अचानक का? पण जानकीवर असलेल्या ह्याच्या प्रेमापोटीच हा तिच्या नावाने एक ट्रस्ट सुरू करतोय, म्हणजे लोकांना आहा. मदत करू शकेल. ट्रस्टच्या सुरुवातीलाच 60 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय हा. 60 लाख रुपये? अरे ही तर सुरुवातच आहे. या पैशाने गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च एवढंच नाही, तर जे गरीब वृद्ध आहेत त्यांचा वैद्यकीय खर्च, मेहनती लोकांना बिझनेस सुरू करण्यासाठी सेल्फ एम्प्लॉय फंड, अशा बऱ्याच गोष्टींसाठी हा मदत करणार आहे. खूपच मस्त कल्पना आहे भाऊजी. ठीक आहे, बरं तुला किती पैसे हवे आहेत? फक्त 20 लाख हवेत भाऊजी. 20 लाख रुपये? अरुण, तू तुझ्या स्वतःच्या हाताने धर्माला 20 लाख रुपये दे. हा ठीक आहे बाबा.
अरे पण तू बिझनेस कोणता करणार आहेस? ते काही नाही, एक कार्ड क्लब भाड्याने घ्यायचं चाललंय. कार्ड क्लब? हो भाऊजी, खूप पॉप्युलर क्लब आहे भाऊजी. इन्व्हेस्ट केलेले पैसे 6 महिन्यात परत येतात. अरुण, पैसे राहू दे, परत ठेव. काय झालं बाबा? मला वाटलं हा कोणत्या तरी चांगल्या बिझनेसची आयडिया घेऊन आला असेल, पण हा तर कार्ड क्लब सुरू करायचा म्हणतोय. भाऊजी, अहो तोही एक बिझनेसच आहे ना. तो बिझनेस नाहीये रे, तो एक शाप आहे. निघ इथून. भाऊजी ते निघ म्हटलं ना. भाऊजी अरुण, बॅग बंद कर. हा आणि ठीक आहे चल. बाबा. हं, चल. ए, पत्त्यांच्या जुगारात कितीतरी लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत. बायकांनी त्यांची मंगळसूत्र गहाण टाकली आहेत. कितीतरी माणसांची अब्रू देखील देशोधडीला लागली आहे. अरे भली भली माणसं रस्त्यावर येऊन भीक मागतायत या जुगारामुळे. हे सगळे भिकेचे डोहाळे आहेत. अरे पापाचा धंदा करून त्यातनं पैसे कमवणं म्हणजे महापाप आहे. पापाने कमवलेला पैसा कधी सुख देणारच नाही. हे बघ, पैसे कमवणं मोठी गोष्ट नाहीये, पण तो चांगल्या मार्गाने कमवला गेला पाहिजे. तू कमावलेली संपत्ती काय चांगल्या मार्गाने कमावलीस का? सर्व गाईचं दूध काढायचा विचार करता, पण तू तिचं आचळच काढून घेतलंयस. तू पापाबद्दल बोलतोयस काय? तू बिझनेस सुरू करणार आहेस हे ऐकून मला फार आनंद झाला होता, पण तू जो विचार करतोयस तो अगदी चुकीचा आहे हे मला कळलं. म्हणूनच मी तुला पैसे द्यायला नकार दिला. मामा, आमचं भलं व्हावं असं तुम्हाला कधीच वाटत नाही. हे मूर्ती, अरे तुमच्या भल्यासाठीच हा धंदा करू नका असं म्हणतोय मी. कोणी काय करायचं याला पण काही मर्यादा आहेत. तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने कोणत्या मर्यादा पाळल्या होत्या? त्याने स्वतःसाठी शेठकडून 50 लाखांची उधारी घेतली होती. त्याने घेतलेली उधारी तुम्ही लगेच फेडून टाकली आणि आता आम्ही मागतोय तर तुम्ही नकार देताय. माझ्याबद्दल तुला काय माहितीये रे? आता ड्रामा केला तर काहीतरी चांगलं होईल असं वाटतं. चला आता भावनिक होऊया. तुमच्या मनात एक आणि ओठांवर दुसरंच असतं. मूर्ती. तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला हवं तसं तुम्ही ए, सगळं मूर्ती. ठरवता. प्रत्येक वेळी तुम्ही तुम्हाला पाहिजे तसा घडवून आणता. तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही आम्हाला फसवता होय? मूर्ती, बाबा, तोंड बंद कर तुझं. कोणासमोर काय बोलायचं कळतं का तुला? हा? बाबा. ये इकडे. तू जिथे आता उभा आहेस ना, ते त्यांचं घर आहे. तू जे जेवतोस ना, ती त्यांनी दिलेली भीक आहे. भाऊजी जे बोलतात त्यात काहीतरी तथ्य असतं. भाऊजी जे बोलतात ते आपल्या भल्यासाठीच असतं रे. आणि भाऊजींसमोर तू तोंड वर करून बोलतोयस. त्यांच्या पाया पड. चल पड पाया, वाग खाली. माफी माग. चल माफी माग. मला माफ करा. लाज वाटली पाहिजे तुला. मला तुला तर फोडून काढलं पाहिजे. चुकलो मी. ओढ. हे धर्म, तो अजून लहान आहे, सोडून हा दे. कसला लहान आहे भाऊजी आता? शरीराने वाढलाय फक्त हा, पण अकलेने मात्र वाढला नाहीये. कोणाला काय बोलतोय अशी एक देईन ना, मग समजेल तुला. भाऊजी, तुमचं सगळं बोलणं बरोबर आहे. हा सांगत गेला, मी ऐकलं आणि माझी चूक झाली. मनात काही ठेवू नका भाऊजी. मी हात जोडून तुमची माफी मागतो. ठीक आहे धर्मा, मी जे काही बोललो ते तुला पटलं यातच मला आनंद आहे. गंगा, हा बाबा. अरुणने सुरू केलेलं कोणतंही कार्य असो, ते तुझ्या हाताने सुरू झालं ना तर चांगलंच होईल. उद्या सकाळी तू त्या डॉक्युमेंट्सना हळद कुंकू लाव आणि मग अरुणला दे. ठीक आहे बाबा. गंगा, माझ्या आईचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. म्हणूनच तिच्या नावाने सुरू होणाऱ्या कामाची सुरुवात तुझ्या हाताने करायचं भाग्य तुला मिळालंय. माझी आई तुला नेहमी चांगला विचार कर असंच सांगत होती. तू नेहमी चांगलाच विचार कर, मग सगळंच चांगलं होईल. मी बरोबर बोलते ना गंगा?
दिवस आहे ना, कोणी मान्य करो किंवा न करो, गंगा नेहमी चांगलाच विचार करते. ये. कसं चांगलं होतं ते मी बघतेच. का हो बाबा, तुम्हाला पैसे मिळावे म्हणून मी मामासोबत भांडत होतो आणि तुम्ही मलाच मारलं. अरे तू आणि मी एकाच वेळी भांडण करून भाऊजींसोबत शत्रुत्व घेतलं तर आपल्याला काय फायदा होणार आहे. म्हणूनच तू चुकीचा आहेस हे त्यांना दाखवण्यासाठी मी तुला मारलं. कळलं तुला? तुम्ही मला मारलं म्हणून काय त्यांना तुमच्यावर दया आली? बोला ना. त्यांनी तुम्हाला ते पैसे दिले का? अरे तो काय पैसे देणार आहे आपल्याला? हं? आपणच त्याचे पैसे गायब करू ना. पैसे गायब करू ते सगळं ठीक आहे, पण मग आपल्यावर संशय आला तर? संशय नाही आला पाहिजे म्हणून तर एक प्लान ठरवलाय मी. हे काय आहे बाबा? इतर त्या पैशांची बॅग वाटते. हा व्हिडिओ कशाला रेकॉर्ड केला? अशीच एक बॅग रेडी करून बॅग बदलून टाकायची रे. पण बॅगेत पैसे नाही असं कळलं तर मग प्रॉब्लेम होईल ना. हा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी काय करायचं त्याची आयडिया आहे माझ्याकडे. ए मूर्ती, हे बघ, रात्रीपर्यंत बॅग रेडी करायची आहे. मी जाऊन तयारी करतो आणि बॅग घेऊन येतो. पैसे कसे काढायचे ते मी नंतर सांगतो. ठीक आहे बाबा. ओके? मगाशी तुला मारलं त्यासाठी सॉरी रे. मनात काही ठेवू असं नका. काही नाही बाबा. चांगले दिवस येणार आहेत, चांगले दिवस येणार आहेत. जगदंबेचा महिमा, जगदंबेचा महिमा. चांगले दिवस येत आहे. शुभ कार्याच्या प्रारंभासाठी जगदंबेचा आशीर्वाद आहे आणि हेच सत्य आहे. जगदंबेचा आशीर्वाद आहे, जगदंबेचा आशीर्वाद आहे, जगदंबेचा आशीर्वाद आहे. या मोठ्या श्रीमंत माणसांच्या महालात सती सावित्रीचा आणि परमेश्वरी अवताराचा खेळ सुरू आहे, खेळ सुरू आहे. मनुष्याच्या शरीरात जन्म घेतला आणि मृत्यूच्या वाटेवर फरफटली तरी ही इच्छा नसताना गेली म्हणून सती सावित्री कुलदेवी झाली आहे, कुलदेवी झाली आहे. शक्ती असलेली देवाची ती परी महामाईच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी सत्तेच्या वारुळातून वध करायला निघाली. दैवी शक्ती असलेली देवाची ती परी, आदिशेषाची वासुकी, नागाची महाराणी, दैवी शक्तीचा अवतार. नागमातेच्या आशीर्वादाने नागशक्ती अवतरलीये, नागशक्ती अवतरलीये. मंत्रगाठ तोडलीये, बंधनाचा जाळ उद्ध्वस्त केलाय. जगदंबेचा आशीर्वाद आहे आणि हेच सत्य आहे. मंत्रगाठ तोडलीये, बंधनाचा जाळ उद्ध्वस्त केलाय. प्रखर तेजाने ती प्रकट झाली आहे, शौर्याने ती बाहेर आली आहे. ती बाहेर आली पण हातातला घास तोंडापर्यंत जाईल असंच काही घडत आहे. जन्मता तुझी प्रसिद्धी असेल, आयुष्य तुझं मोठं असेल, स्वतःवर तुला गर्व असेल,
तुमचा पण करता बसलाय, तुमचा पण करता बसलाय. या घरची लक्ष्मी ती. सत्यवानाची सावित्री, सत्यवानाची सावित्री या घरात आहे ती, या घरात आहे ती. सत्यवानाची सावित्री या घरात आहे ती. ही सावित्री या घरात असेपर्यंत या कुटुंबाला धोका नाही, धोका नाही, धोका नाही. तो पुण्यात्मा घरात असेपर्यंत या घराला धोका नाही, धोका नाही. या घरावर तिची सावली असेपर्यंत कुणाचाही गर्व मिजाज नाही चालणार, नाही चालणार. जगदंबेचा महिमा, जगदंबेचा महिमा, जगदंबेचा महिमा.